मुलं शिक्षण कसं करायचं हो तुम्ही एक उपटून दाखवा ना व्हिडिओ मध्ये. अलीकडे दाखवा ना म्हणजे व्हिडिओ मध्ये तसं. पूर्णपणे गेलं दाखवा काहीच राहिलं नाही. खाली चढ लागली होती. पुरा झालं. दोन गेले इकडे सर हे होत चढ गेला. मी आलोय सध्या गोदावरीच्या महापुरानं ग्रासलेल्या माजलगाव तालुक्यातील कवडगाव थडी या गावी. आता मी ज्या ठिकाणी उभं राहिलेलो आहे या घरामध्ये आपण बघू शकता अक्षरशः पाणी साचलेलं आहे. आणि हे पाणी काही हे घर धुण्यासाठी टाकलेलं नाही, अगदी गढूळ पाणी आहे. गोदावरीच्या पात्रानं या घराला आत घेतलं होतं आणि ते पाणी अजूनही घरामध्ये आहे. आपण विचार करू शकतोय की पूर ओसरल्याच्या नंतर एवढं पाणी या घरामध्ये आहे. ज्यावेळी महापूर आलेला होता म्हणजे 2 दिवसापूर्वीची जी परिस्थिती होती त्यावेळी या घरात किती प्रमाणात पाणी असेल आणि किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असेल. या मावशीचं हे घर आहे, आपण त्यांच्याशीच आता बातचीत करूया. काय होती पुराची परिस्थिती? होती काय काय नुकसान झालंय? सर्व नुकसान झालं. धान्य हे सगळं नाग निघला मोगा मोठा लोक करत गांड्यावर. या घरामध्ये किती पाणी होतं? लमट होतं पाणी एक परस. मग तुम्ही कुठे होतात त्यावेळी? आम्ही शेतात घेतो. घरातलं सामान ते घरातच होतं. मग काय सगळं वाया गेलं? हो सगळं व्हायला गेलं, काही नाही राहिलं. काय काय होतं घरात? धान्य हे सगळं होतं ना, पसारा कपडे लत्ते पसारा धान्य सगळं खायचं प्यायचं सगळं चढ गेलं. तेल मीठ काहीच नाही राहिलं. मग आता तुमचं कसं आहे? तुम्हाला धान्य वगैरे काय भेटले का सरकारकडून किंवा पैसे भेटलेत का? नाही, आज रुपया नाही भेटला, धान्य नाही भेटलं, काहीच नाही. मग आता तुमच्याकडं आज दसऱ्याचा सण आहे बरोबर आहे? मग आता तुम्ही कसा साजरा करताय? काय बोललं काय तुमचं या सणाबद्दल? आजची परिस्थिती काय? काहीच नाही, आज खायलाच काही नाही. मग आता या पुरामुळे विचूकाट्याचं वगैरे काय भीती? वाटा लागले विचूकाट्याचं. मग आल्यालाच नाग निघला, साप निघला होता. मोठा निघला होता. ही लाईट दिसती पाठीमागे, ही लाईट सुद्धा बंद होती या महापुरामुळे. काल 5 वाजता लाईट बंद होती. मग आता पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था आहे सध्या तुमची? पिला पाणी नाही. जे काही या ठिकाणी सार्वजनिक पाणवठे होते, ज्या विहिरी होत्या, जे बोरवेल्स होते, या सगळ्यामध्ये या महापुराचं घाण पाणी गेलेलं आहे. आता ते पाणी पिणं या नागरिकांना शक्य नाही. याच्यामुळं आता सध्या यांचा पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न गंभीर आहे. विशेष म्हणजे त्या महापुरामध्ये ते लाईटचे जे पोल आहेत, ज्या तारा आहेत, या सगळ्या पाण्यामध्ये होत्या आणि त्याच्यामुळे या ठिकाणचा विद्युत प्रवाह देखील खंडित केलेला होता. म्हणजे सगळ्यात मूलभूत असणारी गरज हे पिण्याचं पाणी आहे आणि यांना पिण्याचं पाणीच नव्हतं. मग आता सध्या तुमच्या पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था आहे? काहीच नाही. इकडून तिकडून आणतात राहणार टाकरून आणतो. बघा, यांना ज्या ठिकाणी पूर नाही अशा गावातून सध्या पिण्याचं पाणी आणावं लागत आहे. कारण शेतातल्या सुद्धा ज्या विहिरी होत्या त्याच्यामध्ये सुद्धा पुराचं पाणी गेलेलं होतं. ते पाणी आता पिण्यायोग्य राहिलेलं नाही. मग काय मावशी, आता तुमच्या काय अपेक्षा आहेत? तुम्हाला आता याच्यातून बाहेर पडण्यासाठी कशा पद्धतीने तुम्हाला काय वाटते? आम्हाला वाटते पुनर्वसन भेटा दुसरीकडे. पुनर्वसन? हा, इथं काय उपयोग नाही राहून. आता इथं काहीच नाही राहते दरवर्षी. पुनर्वसन हा मोठा प्रश्न आहे, ते तर होतच राहील. पण आता सध्याला तुमचं जे सगळं जे काही खाण्यापिण्याचं अन्नधान्य सगळं उद्ध्वस्त झालंय. मग आताच्या घडीला तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आहे? आता धान्य तेल मीठ पाहिजे खायला, कपडे लत्ते पैसे काहीच नाही राहिले. पैसे याच्यात गेले आमचे. बघा, अशा प्रकारचं भयान वास्तव हे पूर आल्यानंतरचं होतं. पूर आलाय, पूर गेलाय. अनेक मोठमोठ्या नेत्यांनी, इथल्या लोकप्रतिनिधींनी यांना भेटी दिलेल्या आहेत. अनेक लोक आलेत, भेटून गेलेत, यांच्यासोबत फोटो काढलेत, पण अद्याप कुठलीही मदत यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही.